पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सविज्ञान प्रदायिने भगवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः। श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। श्रावितो वेत्ति वाक्यार्थं न चेत्तत्वमस्यतः त्वं पदार्नभिज्ञत्वात् ततस्प्रक्रियोच्यते। अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 1। या अध्यायाची सुरुवात करीत असताना त्वम पदाचा विचार करण्यासाठी म्हणून सुरेश्वराचार्य प्रवृत्त झालेले। मंगलाचरणाचा हा श्लोक प्रत्यक्षतेचा विचार सांगत आहे। इथे बटन येतं या पिनेवरचं बटन आणि त्याच्या खाली रेग्युलेटर आहे कमी जास्त। पिनेवरचं रेग्युलेटर बघा। प्रत्यक्ष ज्ञानाचा काही विचार या ठिकाणी सुरेश्वराचार्य करीत आहे। प्रत्यक्ष ज्ञान हे महत्त्वाचं आहे, यथार्थ रूपाचं आहे आणि प्रमारूप असं असलं पाहिजे या दृष्टीचा विचार सुरेश्वराचार्य आपल्या समोर मांडत आहे। प्रत्यक्ष ज्ञान प्रमारूप असंही असतं आणि यथार्थ असंही असतं। यथार्थ प्रमारूप आणि यथार्थ अप्रमारूप अशा दोन्हीही पद्धती प्रत्यक्ष ज्ञानाची संगती लावता येते। यथार्थता असली पाहिजेत, प्रमारूपता असली पाहिजेत। असं असलेलं जे प्रत्यक्ष ज्ञान, त्या प्रत्यक्ष ज्ञानाचा मात्र उपयोग अज्ञानाच्या निवृत्तीसाठी होतो असा सिद्धांत आहे। आणि यथार्थ रूप असून अप्रमारूप जर प्रत्यक्ष ज्ञान असलं तर त्या प्रत्यक्ष ज्ञानाचा उपयोग अज्ञान निवृत्तीसाठी होऊ शकत नाही। किंबहुना अप्रमारूपता त्याच्या ठिकाणी असल्यामुळे परोक्ष ज्ञानाचं जे महिम नाही, परोक्ष ज्ञानाचा जो महिमा आहे त्या परोक्ष ज्ञानाच्या असलेल्या प्राप्तीच्या उपरांत असत्वापादक आवरणाची निवृत्ती जी होते ती निवृत्ती सुद्धा यथार्थ अप्रमारूप अशा असलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या प्राप्तीने होत नाही असा आपल्याला विचार करता येतो। यथार्थ आहे आणि अप्रमारूप आहे आणि असलं प्रत्यक्ष ज्ञान आहे, हे असलं प्रत्यक्ष ज्ञान मला होतं का याचा विचार करावा लागतो। मी दोन विभागाने विभागलेलो आहे। एक माझा विभाग आहे ज्ञातृत्वाचा, मी ज्ञाता आहे, आणि एक माझाच विभाग आहे, मीच आहे, तो प्रमातृत्वाचा, मी प्रमाता आहे। म्हणजे प्रमाता आणि ज्ञाता या दोन माझ्या स्वतंत्र अशा भूमिका आहेत आणि या दोन्ही असलेल्या भूमिकेमध्ये या दोन्ही भूमिका ज्या विभागल्या गेल्या वा जो भेद निर्माण झाला त्या भेदाचं चिंतन करीत असताना मात्र असं चिंतन करावं लागतं इथे प्रमाणाची उपस्थिती आहे आणि प्रमाणांची उपस्थिती नाही। प्रमाणजन्यता एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी प्रमाणजन्यता नाही, वा एका ठिकाणी प्रमाणजन्य ज्ञानाचा आश्रय आहे आणि एका ठिकाणी प्रमाणजन्य ज्ञानाचा आश्रय नाही, ज्ञानाचा आश्रय आहे असा आपल्याला विचार करावा लागतो। आश्रयी भूमिकेतून मी एक सिद्ध होतो जो ज्ञाताही म्हणू शकता आणि प्रमाताही म्हणू शकता। प्रमाता
प्रमेयाचं प्रमाणांच्या द्वारे संपादन करणारा, ज्ञान ग्रहण करणारा असा असतो, आणि ज्ञाता ज्ञेयाचं ज्ञानद्वारे संपादन करणारा असा असतो. या दोन्ही असलेल्या भूमिकेमध्ये एक प्रमाण उपस्थित जर असलं तर यथार्थत्वाचा अनुभव आणि प्रमाज्ञानाचा अनुभव मात्र येतो. म्हणजेच काय होतं, निश्चित हे ज्ञान आहे असा अनुभव जो सर्वथैव सर्वानुभवाने सिद्ध आहे असा तो होतो. आणि यथार्थता ही बाधित ज्ञानाचा विषय होत नाही, अबाधित ज्ञानाचाच विषय होते, परंतु सर्वांचा समसमान अनुभव सांगणारे होईलच असा काही अर्थ त्याच्यामधून निघत नाही व अभिप्रेत तसा नाही, किंवा तिचं स्वरूपच तसं नाही. जसं की उदाहरणादाखल सुख दुःखाचं होणारं ज्ञान आहे. ज्ञान आहे का ज्ञान नाही? ज्ञान आहे. मी सुखी आहे, बाधित होणारा विषय आहे काय? बाधित होऊ शकत नाही. यथार्थ आहे का? यथार्थ नाही, यथार्थ आहे. मी सुखी आहे हे माझं ज्ञान प्रत्यक्ष की परोक्ष आहे? अपरोक्ष म्हणायचं की परोक्ष म्हणायचं? अपरोक्ष अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे परोक्षता जर आलीच आली, बाधित न होणारं ज्ञान आल्यामुळे यथार्थता आलीच आली. यथार्थता या गोष्टीचं चिंतन करीत असताना व्यवहार कालामध्ये ज्या वस्तूचा ज्याचा बाध होत नाही अशी वस्तू वा असा पदार्थ तो यथार्थ असतो वा ते ज्ञान यथार्थ असतं असं चिंतन करा. स्वप्नाचं ज्ञान आहे, व्यवहार कालात राहतं काय? स्वप्न पडलं, जागृतीला आलं की स्वप्न संपलं, म्हणजे ते ज्ञान शिल्लक राहत नाही. म्हणून त्या स्वप्नाच्या असलेल्या ज्ञानाला, स्वप्नातल्या ज्ञानाला, स्वप्नाचं ज्ञान हे निराळ, स्वप्नातलं ज्ञान हे निराळ. स्वप्नातलं असलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विचार करीत असताना अयथार्थतेचं चिंतन करा. आणि स्वप्नाचं मला होणारं जे जागृत अवस्थेतलं ज्ञान आहे त्या गोष्टीची चिकित्सा करीत असताना स्मृती रूपतेकडे घेऊन जाणारी ती प्रक्रिया आहे असं चिंतन करा. एकंदर स्वप्नाचं ज्ञान, स्वप्नात काय पाहिलं हे ज्ञान निराळे, मला स्वप्न पडलं हे ज्ञान कसले? स्वप्न पूर्ण झाल्यानंतर उठल्यावर जागृतीत आल्यावर त्याचं जे कथन होतं, मला स्वप्न पडलं, हे कथन कसं आहे? नंतर आहे ना, पुढच्या देशात आहे, स्वप्न भूतकाळात गेलं ना. त्यामुळे स्मृती रूपतेचा विचार तिथे करता येतो असा एक प्रकार आहे. त्यामुळे स्वप्नाचं ज्ञान निराळ करा. स्वप्नातलं ज्ञान अयथार्थ आहे, कारण का त्याचा बाध होतो. स्वप्नात सर्पदंश झाला, मग खराच जागृतीत मरतो काय व्यक्ती? मरीत नाही, त्याला कोणतीही इजा होत नाही. स्वप्नात ओरडला तरी काय झालं? जागृतीत आल्यानंतर कोणताही परिणाम त्याच्यावर होत नाही. अर्थात व्यावहारिक सत्ता सोडून असलेलं, प्रातिभाषिक सत्तेला पकडलेलं असं ते प्रकारचं ज्ञान असल्यामुळे त्याचा बाध व्यावहारिक अशा कालामध्ये होत असल्यामुळे त्याला यथार्थत्व देता येत नाही, ते अयथार्थ असं म्हणावं लागतं. त्यामुळे अयथार्थता बाजूला आणि यथार्थता याशी आहे. यथार्थता व्यवहारकाली बाधित न होणारी अशी असते. त्या बाधित न होणाऱ्या ज्ञानाचा विचार केला, यथार्थ स्वरूपाचे, प्रत्यक्ष स्वरूपाचे, कोणतं सुखाचं ज्ञान. पण प्रमारूपतेचा विचार मात्र करता येत नाही. कोणत्या प्रमाणाने तुम्हाला सुखाचं ज्ञान झालं असा विचार केला तर प्रमाण जन्यता आहे का सुखाच्या ज्ञानाला? ज्ञानाने सुख होतंय एवढाच काय तो विषय. अनुकूल पदार्थाचं ज्ञान झालं वा पदार्थाविषयी अनुकूल बुद्धी झाली की सुखाचा विचार त्या व्यक्तीच्या ठिकाणी येतो वा त्याची वृत्ती सुखाकार होते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे त्या व्यक्तीचं असलेलं सुखाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान इतर असलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने पाहिलं असता याला सुखाचं आहे, परंतु दुसऱ्याला मात्र ते दुःखाचं असण्याची शक्यता आहे वा असू शकतं असा विचार आपल्याला करता येतो. त्यामुळे या अशा असलेल्या एक समान अनुभवाच्या पातळीवर खऱ्या न ठरणाऱ्या या ज्ञानाचा विचार केला तर याला प्रमाणजन्य ज्ञान आहे असं म्हणता येत नाही. किंबहुना
प्रमाणजन्य ज्ञानाचा विचार करीत असताना प्रमात्याचा विचार करा, आणि प्रमात्याचा विचार करीत असताना जो प्रत्यक्ष योग्य यथार्थ ज्ञानवान असा पदार्थ आहे, त्या पदार्थाच्या असलेल्या सगळ्यांच्या अनुभवाच्या दृष्टीने विचार करा. एक घट म्हणतोय, दुसरा घट हा पद माहीत नसला तरी काय आहे त्याच्या त्याच्या भाषेत म्हणेल, पण पदार्थाचा जो आकार आहे, पदार्थाचं जे वर्णन आहे, पदार्थाचा जो प्रत्यक्ष ज्ञानाचा आकार आहे, तो मात्र जशाला तसा समान रूपाने प्रत्येकाच्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्या अशा असलेल्या ज्ञानाला प्रमाणजन्य ज्ञान म्हणावं लागतं. नेत्रद्वारा वृत्ती बाहेर जाऊन त्या विषयाचं संपादन करते म्हणजे प्रमाणजन्यता आली त्याच्या ठिकाणी. सुखाच्या ठिकाणी मात्र अनुकूल प्रतिकूल बुद्धी उत्पन्न झाल्याविना सुख दुःख होतं असं होणार नाही. वृत्ती बहिर्गमन तर करावीच लागेल. विषयात सौख्य असं ज्या ज्या व्यक्तीच्या अनुभवाचा विचार आहे वा त्याची ठाम समजूत आहे की विषयातच ज्ञान आहे, विषयापासूनच सुख प्राप्त होतं असं ज्याचं ज्ञान आहे, त्या अशा असलेल्या व्यक्तीला सुखप्राप्तीच्या दृष्टीने विचार करीत असताना वृत्ती बहिर्देश गमन करावीच लागते. वृत्तीला बाहेर पाठवावंच लागतं. विषय संपादन, विषयाच्या ज्ञानाचं संपादन करावंच लागतं. अनुकूलता बाहेर गेली काय, वृत्ती बाहेर गेली. घट पाहायला वृत्ती बाहेर गेली. घट बघितला, गोड पदार्थ बघितला, ज्याला खूप आवडतो त्यांनी गोड पदार्थ बघितला. अनुकूलता बाहेर जाऊन बसली की प्रतिकूलता बाहेर जाऊन बसली. सुख व्हायला, दुःख व्हायला, द्वेष निर्माण व्हायला, काम निर्माण व्हायला, क्रोध निर्माण व्हायला, या सगळ्या वृत्त्या आहेत, या सगळ्यांचं ज्ञान आहे. आणि अनुकूल प्रतिकूलतेच्याच घरामध्ये या सगळ्या येऊन बसलेल्या आहेत. मग अनुकूलता बाहेर जाऊन बसते का प्रतिकूलता बाहेर जाऊन बसते? विषय तर कशाला तसा आहे. जर अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा आश्रय समोरचा विषय म्हटला असता तर मला सुख होतंय, तर दुसऱ्यालाही ती अनुकूलता लागली पाहिजे. अनुकूलता त्याच्या आश्रयाने राहते ना. मोबाईल आहे आणि मोबाईलच्या आश्रयाने अनुकूलता जर राहत असली असती तर प्रत्येकाला सुख झालं असतं का झालं नसतं? प्रत्येकाला झालं असतं सुख. ज्याची घ्यावयाची ऐपत आहे त्याला सुख होतं, आणि ज्याची घ्यावयाची ऐपत नाही त्याला, म्हणजे ॲपलचा फोन आहे, 1,00,000-1.5 लाखाचा आहे, फोन सगळेच घेतात, पण ॲपलचा फोन आहे घेऊ नाही शकत. सुख होतं का दुःख होतं? जर अनुकूलतेचा आश्रय ही वस्तू ठरली असती तर अनुकूलता इथे राहते. व पाहणाऱ्याला अनुकूलतेचं दर्शन व्हायला पाहिजे, आणि अनुकूलतेचं झालेलं दर्शन सुखाला कारण आहे असं म्हणावं लागेल. कारण का अनुकूलतेत सुखाची प्रतीती आहे वा सुखाचं ज्ञान आहे वा अंतःकरणाची वृत्ती सुखाकार होते असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यामुळे अनुकूलता ही जर विषयाच्या आश्रयाने राहत असली असती तर एकच आणि एक विषय सगळ्या आणि सगळ्या असलेल्या लोकांना एक आणि एक आनंद देणारा वा एक आणि एक दुःख देणारा ठरला असता. बरोबर. प्रमाण एक सर्वानुभव सिद्धतेने जी वस्तू सिद्ध होते ती प्रमाणजन्य. प्रमाणजन्यतेचा विचार करताना सर्वांच्या अनुभवाचा विचार कशासाठी? सगळ्या असलेल्या लोकांचा एक जो अनुभव आहे तो अनुभव मानला गेलाय वा गणला गेलाय, तो अनुभव मानायचा आहे सगळ्यांचा असलेला. कारण का तो कोणत्याही पद्धतीत, आणि अनुभव सुद्धा सगळ्यांचा, म्हणजे आज नास्तिक बहु आहेत आणि ते म्हणतात देव नाही, तो अनुभव मान्य नाहीये किंवा तसा सर्वांच्या अनुभवाचा विचार नाहीये. पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा ज्या ज्या विषयांची सिद्धी समान रूपाने होते विश्वात, तो सगळा अनुभव मान्य. जे डोळ्यांनी दिसणारी एक वस्तू सगळ्याला एकसारखीच दिसते, मग ते ज्ञान मान्य. खांब आहे, खांब आहे, चौकोन आहे, चौकोन आहे, कुणी गोल म्हणणार नाही. मग आता हे ज्ञान बाधित होणार आहे का? नास्तिक आस्तिक कुणी असो, वेडा असला तर गोष्टी ती राहील, पण बाधित होणार आहे का हे ज्ञान? हे ज्ञान बाधित होणार नाही. ज्ञानेंद्रियांच्या मार्फत
अनुभव आहे. ज्ञान म्हणजे अनुभवाची एक अवस्था आहे. त्यामुळे ज्ञानेंद्रियांच्या मार्फत ज्या वस्तूच्या ज्ञानाची वा ज्या वस्तूची सिद्धी विश्वात होते आणि सर्वथैव एक अनुभवाच्या पातळीवर सिद्ध होते, ती वस्तू मान्यच करावी लागते, कोणालाही मान्य करावी लागते. त्याच्यामध्ये कोणताही भेद निर्माण करता येत नाही वा तो भेद निर्माण करू नये असा एक विचार आहे. एक तर्काच्या दृष्टीवर ती गोष्ट सिद्ध करा. ज्यास श्रुती प्रमाणाधिकांचा विचार नाही अशा असलेल्या नास्तिक व्यक्तींचं सुद्धा तर्काच्या दृष्टीवर असलेलं संयुक्तिक बोलणं हेही मान्य करावं लागतं. कधी मान्य करावं लागतं? ज्यावेळी तो अनुभव अकाट्य स्वरूपाचा आहे. चोर चोरी करतो का करत नाही? करतो. नास्तिक म्हणला हा चोर आहे, नास्तिक म्हणला आम्ही मानत नाही, असं होणार नाही. त्यांनी बोललाय ना, जी गोष्ट खरी आहे, जी अनुभव सिद्ध आहे, ती गोष्ट बोलल्यानंतर ती मान्यच करावी लागते. कारण का त्याला एकतर प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अशा असलेल्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत ज्ञान आहे, जे प्रत्यक्ष त्यांनी कधीतरी पाहिले, अथवा त्याच्या कोणीतरी आप्ताने ती गोष्ट सांगितलेली आहे आणि हा आपला आप्त आहे. आपला जो आप्ता असावा त्याचे आपण आप्ता असावेत असा काही नियम नाहीये. परंपरा लांब सरळ जाऊ शकते. त्यामुळे त्याचा असलेला अनुभव मान्य करावा लागतो. जर अनुभव मान्य करावयाचा नाही असा ठरला तर मग सगळा व्यवहार विस्कळीत होईल. काय व्यवहार विस्कळीत होईल? एखादा व्यक्ती असतो, त्याच्या कर्मामध्ये तो पारंगत असतो आणि त्याचा मुलगा असतो, मानित नाही वाढला आणि तुमचा अनुभव जुना झाला, आता काही मानायचं काही कारण राहील नाही. पण व्यवहार तसा बदललेला नसतो. व्यवहाराचे असलेले जे ठोकताळे, हा उपकरण बदलली असतील, पण जी सिद्धी व्यवहाराची होती ती सिद्धी कदापि बदलणार नाही. ती जशाला तशीच राहिलेली असते. व्यक्तीवर व्यवहार करायचा म्हटल्यानंतर व्यक्तीच्या स्वभावाच्या अनुरूप होणारा व्यवहार, व्यक्तीच्या स्वभावाची चिकित्सा करण्यापासून चालू होतो का? होत नाही. उपकरणं फसवण्याची लाख असतील, पण स्वभावाची चिकित्सा करणारा हा पूर्व परंपरेने आलेला वा जो व्यावहारिक आहे, तो व्यक्ती तेच करीत आलेला असतो ना. त्याला बघितल्या क्षणी पुढचा व्यक्ती लक्षात येतो, हा कसा आहे, म्हणून फसवेगिरी करणार आहे की चांगला आहे. हा आता हा कशातून फसवेगिरी करेल हे जुन्या माणसाला लक्षात येणार नाही, कारण का फ्रॉड करण्याचे प्रकार निराळे असतील. पण हा व्यक्ती दांभिक आहे, याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. ही व्यवहाराची मूल भूमिका सातत्याने कोणत्याही कालावधीमध्ये जशाला तशी राहणार आहे. मग हा अनुभव मान्य करायला पाहिजेत का नको? हा मान्य करावा लागतो. कारण का या अशा असलेल्या अनुभवाचा विचार सगळ्यांच्या दृष्टीने सिद्ध असा आहे, त्यामुळे तो मान्य होतो. मी सुखी आहे, मला सुख होत आहे, हे फक्त मीच म्हणतोय. मला ज्याच्याने सुख होतं त्याच्याने पत्नीला सुख होतं असं म्हणता सुद्धा येत नाही. उलट परिस्थिती असू शकते, उलटही असू शकते, कधी कधी समसमानही असू शकते. एक सारखीच परिस्थिती असावी. जसा घट आहे म्हणजे घट आहे, गाढव आहे म्हणजे गाढव आहे, कार आहे म्हणजे कार आहे, असे सातत्याचं जे ज्ञान, एक समान जे ज्ञान आहे, तसं मी आता सुखी आहे हे ज्ञान माझं तरी स्थिर आहे का? मग माझ्यासोबत असणाऱ्याचं माझ्यासोबत स्थिर कसं व्हावं? माझं मला ते यथार्थ आहे. मला कोणी म्हणू शकत नाही मी सुखी आहे, नाही रे तू दुःखी आहे, नाही रे तू दुःखी आहे. लाख कोणी म्हणलं तरी मी सुखी आहे ना, मग यथार्थच आहे. वा तसं मला विषयातून मिळालेलं आहे ते, त्यामुळे तो विषय यथार्थ आहे. मला झालेलं त्याच्यापासून अनुकूल बुद्धीने ज्ञान ही यथार्थच आहे. साखर मी समोर बघितली, गोड आहे, मला ज्ञात आहे, आणि एखाद्या वैद्याने येऊन सांगितलं नाही कडू आहे साखर, कडू आहे साखर, मान्य होईल काय? कसं मान्य होईल? गोडच असते, साखरेचा स्वभावच तो आहे. कापूर आहे आणि वास नाही, कापूर आहे शुभ्र नाही, मान्य होईल काय? होणारच नाही. त्याचं ते स्वरूप आहे, ठरलेली गोष्ट आहे त्याची ती. एखाद्याने अत्तर लावलं, अत्तर म्हणजे चांगलं लावलं आणि वासच नाही त्या, मग त्याला अत्तर म्हणू नका. काहीतरी केमिकल दिला. अत्तर आहे म्हणजे सुवासिकच आहे, ते त्याचं ते स्वरूप आहे, त्याच्या स्वरूपात असलेली गोष्ट आहे. त्यामुळे या अशा असलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता मी सुखी आहे हे ज्ञान यथार्थ आहे, पण प्रमाणजन्यतेचा विचार केला
तर प्रमाण जन्यता नाही. मोजलं किती किती सुख झालं. प्रमाण प्रमेयाला मोजत. प्रमाणाच्या संमतीची आवश्यकता आहे त्याला. प्रमाणाची सहाय्य त्याला मिळालं यथार्थतेला, यथार्थ ज्ञानाला. कोणतं नाही यथार्थ ज्ञान. जोपर्यंत आपल्या असलेल्या निश्चयामध्ये बदल होत नाही तोपर्यंत ते जशाला तसं आहे, ते यथार्थच आहे. किंबहुना यथार्थता जशाला तशी टिकेल. भ्रमबुद्धी त्याच्यावर निर्माण होईल. यथार्थतेला बाधा नाही. भ्रमबुद्धीमुळे प्राप्त असलेल्या वस्तूही अप्राप्तीचा व्यवहार करतो का करत नाही. व्यक्ती करतो ना. हातात असलेलं कंकण प्राप्त आहे, पण कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं म्हणत बसतो व्यक्ती. पण ती तिथेच असतं. काखेत कळसा आणि गावाला वळसा मारल्यासारखी व्यक्ती काम करते. त्या दृष्टीने चिंतन केलं असता यथार्थता जशाला तशी खंडित होणार नाही. पण त्या माझ्या असलेल्या ज्ञानाविषयी जर भ्रमबुद्धी उत्पन्न झाली तर मानसिकता असू शकते. 100 वेळा खोटी गोष्ट सांगितली की व्यक्ती खरी मारायला लागतो. काहीतरी असलं, एवढ्या वेळा बोलतोय म्हणजे काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे. राजकारणाचं हे सूत्र लक्षात घ्या. विपक्षाचं कामच ते असतं, खोटं असलेलं काहीतरी बोलणं आणि रेटून सातत्याने बोलणं. आणि मग समाजामध्ये काहीतरी परिणाम त्याचा कुठून तरी होतो. हे एवढं बोलतायत म्हणजे कुठंतरी असलं पाहिजे. मोठं नाही पण एवढं तरी असलं पाहिजे. दूध के धुले हुए सब नाही होते. अशी एवढी एक गोष्ट निघाली की मग इकडचा तिकडा मतदारसंघ निर्माण होतो लगेच. मग ती गोष्ट असू शकते पण ती काय आहे, यथार्थतेला खंडित करणारी नाही, भ्रमबुद्धी निर्माण करणार. आणि भ्रमबुद्धी निर्माण झाली. मला वाटतं वृत्ती प्रभाकराच्या पाठामध्ये 5-6 दिवसापूर्वी ही गोष्ट झाली सांगू. ते आता मला विधान आठवत नाही. सिद्धांताचं ते एक विधान आहे, अभाव वगैरे असं काहीतरी सांगून ते एक विधान सांगितलं तुम्हाला की माझं असलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाविषयी भ्रमबुद्धी निर्माण होते. आणि भ्रमबुद्धी निर्माण झाल्यानंतर त्या ज्ञानामध्ये मात्र भ्रमज्ञान मला झालंय वा मला जे असलेलं ज्ञान आहे हे खोटं ज्ञान आहे असा विचार त्या ठिकाणी होतो. आणि मग तो स्वतःचं मत बदलून दुसरीकडे जातो असा विचार होतो. म्हणजे सांगायचं काय आहे, मूळचं जे ज्ञान झालेलं आहे ते खोटं नाही आहे किंवा त्याला खोटं म्हणता येणार नाही. पण भ्रम निर्माण झाल्यावर रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प सर्प आहे म्हणून प्रतीतीला पहिल्यांदा येतं. काहीतरी आहे, सर्प आहे. मग हे जे काहीतरी आहे हे पहिलं ज्ञान आहे. सामान्य आहे, निश्चयात्मिक आहे आणि कसलं आहे, रज्जूच आहे, बाधित होणार नाहीये. म्हणजे यथार्थ. आता सर्प आहे म्हणलं यथार्थता खंडित झाली काय आहे आणि आहेपणा ती नाही, यथार्थता शिल्लक राहिली. पण सर्पाला यथार्थता येते काय नाही, सर्प अयथार्थ. सर्प जे स्वतंत्र आहे त्याच्यावर की जो रज्जू म्हणून नाही त्याला अयथार्थता येते. सर्प ज्ञान यथार्थ आहे का बाधित होतो. पण आहेपणा जो येतोय, जो इदमंश रज्जूचा मिश्रित होऊन त्या सर्पाच्या ठिकाणी प्रतीतीला येतोय, तो असलेला इदमंश खरा आहे, निश्चयात्मक आहे, ते ज्ञान सत्य आहे, ते ज्ञान बाधित न होणार आहे, ते ज्ञान यथार्थ आहे. रज्जूच आहेपणा हे खरंच आहे. ब्रह्मज्ञान सुद्धा निश्चयात्मक असतं, नाहीतर मग व्यवहार झाला नसता. पलायन रूप व्यवहार किंवा आरडा ओरडा रूप व्यवहार, साप आहे हा व्यवहार झालाच नसता जर निश्चय नसला असता. तर निश्चय म्हणून आहे ना, साप आहे या विधानातच निश्चयात्मिक वृत्ती लपली ना, साप आहे. सर्प मात्र यथार्थ रूपाचा नाही, रज्जू ज्ञान झालं, मुख्य आहेपणाचं ज्ञान झालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्या मात्र सर्पाचा बाध होतो, सर्प ज्ञानाचाही बाध होतो. त्यामुळे अयथार्थ असं त्याला म्हणावं लागतं. आणि अयथार्थ म्हणून प्रमा म्हणता का म्हणजे डोळ्यांनी बघितल्यावरच नाही, बघितल्याशिवाय तर सर्पज्ञान होणार नाही. मग डोळ्यांनी पाहता म्हणजे प्रमाणांचा आश्रय करता आणि प्रमाणाचा आश्रय करता
म्हणजे प्रमाणाने ज्ञान होते असं म्हणावं लागेल, म्हणजे प्रमाणजन्यता म्हणावी लागेल. म्हणजे प्रमाणजन्यता आली की गडबड काय होते, प्रमारूपाचं ज्ञान होतं. आणि प्रमारूपाचं असलेलं ज्ञान अयथार्थतेत मोडत नाही. यथार्थ अप्रमा असू शकते, प्रमाणजन्य नाही पण यथार्थ आहे. जसं मी सुखी आहे हे ज्ञान आहे, प्रमाणजन्य नाही पण यथार्थ आहे ना, अयथार्थ आहे आणि प्रमारूप आहे, असला प्रकार ज्ञानाचं होत नाही. आणि इथे वाटतंय तर असं होतंय, सर्पाचं ज्ञान खरंच इंद्रियजन्य काय, ब्रह्मज्ञान आहे इंद्रियजन्य काय आहेपणा, हा जो त्या सामान्य ज्ञानाचा विषय आहे. रज्जूचं जे मला सामान्य ज्ञान होतं, हे सामान्य ज्ञान झालंच कोणामुळे, बघितलं नसलं तर झालं नसतं. सर्प मला डोळ्यांनी कळतो ही गोष्ट निराळी आहे, पण तिथे उत्पत्तीचं कारण डोळे असं नाही. कारणाचा विचार करीत असताना अव्यवहित पूर्व क्षणी कार्याच्या ज्याची उपस्थिती आहे ते त्याचं कारण, असा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे नेत्राने बघितला असता दोरी कळते, सामान्य रूपाने कळते, अज्ञानाचा क्षोभ होतो आणि सर्प उत्पत्ती होते वा सर्प ज्ञान होतं असं म्हणत असताना नेत्राचा थेट संबंध सर्पाशी आला काय, इंद्रियजन्यता थेट सर्पाशी आली काय, नाही. यथार्थ असलेल्या त्या रज्जूशी मात्र इंद्रिय संबंध आला. म्हणजे रज्जूचं होणारं जे सामान्य रूपाचं ज्ञान आहे, त्या सामान्य रूपाच्या ज्ञानाला ऐंद्रिक म्हणा. नाही, यथार्थता असली आणि प्रामाणिक म्हणजे प्रमाण असेल, त्याला प्रमारूपता असली तर कशावर नाही, कसल्या स्वरूपाचं आहे, कसल्या स्वरूपाचं आहे त्याचं बलाबल बघावं लागेल. हा हो, नाही नाही ठीक आहे. हा, आता अशी ब्रह्मबुद्धी निर्माण झाल्यानंतर ते उलट सुलट ज्ञान व्हायला चालू होईल ना त्याचं. आता याच्यामध्ये असा प्रकार आहे, म्हणजे मी ज्या दिशेने चाललो हा, वृत्ती दोषाचं चिंतन आहे तिथे. वृत्तीचा दोष नसू शकतो की जे असं कमी अधिक करू शकते. हा, यथार्थतेमध्ये बाध होत नाही असा आपण विचार करून चालू. तर आपण असा विचार करतोय, ऐंद्रियता जी आहे ही ऐंद्रियता मात्र त्या रज्जूच्या ज्ञानाशी आहे, संबंधित आहे. असं वृत्ती प्रभाकरामध्ये धर्मी ज्ञानवाद्यांचं मत आहे की सामान्य रूपाचं असलेलं ज्ञान हे ऐंद्रियक अशा स्वरूपाचं आहे. हे त्यांनी तिथे स्पष्टता त्याच्यावर केलेली आहे. आता हे ऐंद्रियक मानायचं की न मानायचं की अजून ह्याची चर्चा खूप मोठी आहे आणि जवळजवळ 6 महिन्याची चर्चा आहे. आत्ताचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा विचार केला तर त्याप्रमाणे ऐंद्रियता प्रमाणजन्यता सर्पज्ञानाला का नाहीये, प्रमाणजन्यता नाही का याच्यामध्ये, प्रमाणजन्यता आहे पण सामान्य रूपाने प्रमाणजन्यता सिद्ध होते आणि रज्जूच्या ज्ञानाशी संबंध ती सिद्ध होते, दुसरीकडे ती सिद्ध होत नाही. आणि सर्पज्ञान मात्र क्षुधित असलेल्या अवस्थेत निर्माण होऊन सामान्य ज्ञान साधक होऊन विशेष रूपाच्या अज्ञानाच्या माध्यमाने विकृत होऊन परिणामाला पाहून काहीतरी वेगळ्या असलेल्या सर्पाच्या रूपात सादृश्यतेचा आधार घेऊन सर्पाच्या रूपात आणि व्यक्तीच्या अंतःकरणावर असलेल्या संस्कारानुरूप जर माळ्याचा मनुष्य असला, साप दिसायचा नाही, त्याला वाटेल माळाच पडली, संस्कार तोय याला एवढ्या सगळ्या भानगडी तपासून मग भ्रम होतोच. म्हणजे भ्रमाची सामुग्री फार आहे. भ्रम होतोच कुठं, मुख्य गोष्ट पकडली जाते अज्ञान, बरोबर आहे. पण अज्ञानाला जे रूप घ्यायचंय हे रूप अज्ञान जड आहे. पुन्हा आश्रय माझाच पाहिजे, अधिष्ठानाचा आश्रय पाहिजे. तसा ज्ञान मला व्हायचंय, भ्रम मला व्हायचंय म्हटल्यानंतर
त्या अज्ञानाला परिणित होत असताना, रूप धारण करीत असताना, भ्रमरूपता निर्माण करत असताना पुन्हा आश्रय माझाच घ्यावा लागतो. आणि माझा घ्यायचा म्हणजे कोणाचा घ्यायचा? आत्म्याचा. आत्म्याचा घेऊन उपयोग काय? तिथे काहीच नाही, निर्विकारिता आहे. आणि ह्याला स्वजातीय असं काहीतरी पाहिजे. आणि स्वजातीय पाहिजेत म्हणजे काय पाहिजे? जड असं काहीतरी पाहिजे. म्हणजे काय लागेल? अंतःकरण ते लागेल. अंतःकरण घेऊन काय करावं ते? अंतःकरणावरचे संस्कार ते घेऊन ते काम करेल. म्हणजे असं ज्या ज्या वेळी होतं त्या त्यावेळी माझा वापर पहिल्यांदा झाला ही गोष्ट खरी आहे. मला भ्रम निर्माण झाला म्हणजे माझा छळ फार चालू आहे असं विचार करा. प्रकृती भ्रम निर्माण करते, हे सगळं दाखवते. सांख्य म्हणतात सुखासाठी प्रकृतीने केलं, चुकीचं आहे. प्रकृती छळ करण्यासाठी करते. तिला छळायचं असतं, त्याच्यासाठी एवढं सगळं तिने निर्माण केलं. किंबहुना काय त्या परब्रह्माला वाटलं कोणाला माहिती? एकटाच आहे. आणि एकट्या असलेल्या त्याला उगाच वाटलं, चला म्हणे मी एकटा कंटाळा आलाय, भरपूर करा मला. कशाला वाटलं कोणाला माहिती? आणि कशासाठी? कंटाळा आलाय म्हणून. एकाकी न रमते, एकाकीपणात मी रमत नाही आता, म्हणून मला बहु करा असं श्रुती वचन आहे. आणि त्या एका असलेल्या गोष्टीचा विचार करून त्या परब्रह्माची असणारी शक्ती, की ज्या परब्रह्मात ती लीन होते, तिची स्थिती निर्माण होऊन ती क्षुधित होऊन शोभाला जाऊन उलट काम करते. त्याला पाहिजेत रमण्यासाठी. आणि ती असं काही निर्माण करते की त्याला वाटलं पाहिजे एकटा होतो ते बरं होतं. एवढं निर्माण करते ती. एकटा जीव आणि सदाशिव तो वाटला पाहिजे असं ती निर्माण करते. म्हणजे काय निर्माण करते? सुख. आता त्याच्या आधीचं थोडं बोलणं म्हणजे ते वापरता येते. हा एकच. त्याच मी आठवतोय शिष्यांच्या ह्याच्यामध्ये ती गोष्ट वर्णन केलेली आहे गाथेमध्ये. असो ते शिष्य लक्षणामध्ये काही आली आहे ती वर्णन. हा तेच. हो हा असो एकांतामध्ये त्याला भीती वाटते आणि एकांताच्या चार चौघामध्ये तो गोष्टी करीत असतो. अशी स्थिती सांसारिक जीवांची. हिमालयात एक व्यक्ती येत होता, म्हणजे आता एकदम मला तुझं स्मरण झालं, इथला जवळचा म्हणून नाव घ्यायचं नाही, जवळचाच आहे. भजन वगैरे करणारा मनुष्य आला, गायन किंवा उत्तम कीर्तनाला साथीला थांबला. आम्हाला वाटलं काय गायक थांबला की असं गायन केलं. चालेल, 1 वर्ष झालं, दुसऱ्या वर्षी आला तर म्हणलं आता आमच्याकडे जी लोक येतात ते सगळे आता मठात येऊ द्या. का काय झालं? म्हणे मी आता घरादाराचा त्याग करून हिमालयात चाललोय. जावं हिमालयातला. मग कधी जाणार आहे? हे काय कार्तिकी झाली की जाणार, आषाढीला सांगायला. कार्तिकी झाली की जाणार आहे. कार्तिकी गेली, 4 कार्तिक्या झाल्या, कोविड गेला, कोविड नंतरच्या कार्तिक्या गेल्या, आता अधिक मास सुद्धा संपला. हा अजून हिमालयाला चाललाच आहे. बोलणं 4 चौघात लांब आहे हिमालय. त्यामुळं तो बोलला, 4 चौघात बोलला आणि जाहीर सुद्धा केलं. लोकांनी हार नारळ घालून त्याला बुडवला सुद्धा, हा जाणार आहे म्हणून. वैरागी काय मोठा आहे, काय त्याग करायला लागलाय, सगळं घरदार सोडायला. काय त्याची बायको ती सुद्धा हो म्हणाली जा म्हणून. आता तिला माहिती होतं हे काय नमुना आहे. त्यामुळं तिने अडवलंच नाही. तिने पहिल्यांदाच सांगितलं असेल जावा. आणि ती जावा म्हणल्यानंतर हा थांबला असेल, तो अजून काही गेला नाही. हे सांसारिक जीवाचं लक्षण आहे. एक निश्चय झाला की ते जावा गेले की तो करून मोकळा व्हावा. सांगण्याचा हेतू असा आहे. हे झालं विनोदाचा भाग सगळा, की जो सर्पाच्या ठिकाणी असं समजा आता खरं चालू झालं, हे बाधित झालं, संपला विषय.
अयथार्थ आहे. यथार्थतेचा विचार करीत असताना सर्प प्रतीती अयथार्थतेत जाते, बाधित होते. प्रमाणजन्यता त्याला देता येत नाही, अज्ञानजन्यता सर्पाला द्यावी लागते. पण सामान्य ज्ञान जे मला होतं रज्जूचं, हे प्रमाणजन्य असल्यामुळे आणि प्रत्यक्ष प्रमाणजन्य असल्यामुळे सर्प प्रतीती काली सुद्धा इदमंश प्रतीतीला आहे. यथार्थ आहे ना, मग प्रतीतीला आहे. भले मिसळून आहे, सर्प आहे, हा सर्प आहे, याच्यामध्ये हा आहे, हा भाग मिसळून आहे, यथार्थ आहे. पण तो जशाला तसा आहे. आणि भविष्यकाली रज्जू आहे, जशाला तसा आहे. त्यामुळे यथार्थता आणि प्रमारूपता ही जशाला तशी राहते. परंतु सामान्य विशेष भावे करून यथार्थ प्रमारूप असलेल्या ज्ञानात बदल होऊ शकतो. विशेष रूपाने असलं बदल होणार नाही, आणि सामान्य रूपाने असलं की मग बदल झाल्याशिवाय राहील का नाही गोष्ट सांगता येणं थोडं कठीण आहे. जर जशाला तसं राहिलं तर नशीबवान आहे असं समजायचं. सामान्य रूपाने केलेलं श्रवण आहे आणि मरेपर्यंत बिघाड झाला नाही, आणि विशेष रूपाचा निश्चय त्याचा झाला, तिथपर्यंत बिघडलंच नाही ते, हा नशीबवान होता. सामान्य श्रवण केलेलं होतं. आणि जर सामान्य श्रवण करून तो व्यक्ती वेगवेगळ्या कुसंगतीत गेला, यथार्थ प्रमा वेदाचं ज्ञान ऐकतोय ना, सगळं प्रमारूपाचं यथार्थ रूपाचं जरी असलं तरी सामान्य असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल होणं ही गोष्ट निश्चित होते. कारण का मारा विशेष रूपाचा होतो, आणि विशेष रूपाचा झालेला मारा हा मात्र घातक आहे. एक विधान त्याच्या संदर्भाने सांगितलं जातं, मला वाटते सावरकरांचे विधान, मूर्खांना घाबरू नका, पण मूर्खांचा समूह निर्माण झाला, घाबरा, विशेष लक्ष द्या. कारण का हे अहित करण्यामध्ये पुढे येणारे, सरसावून पुढे येणारे लोक आहेत. त्यांचं वाक्य आहे, संघटना मूर्खांची झाली की घाबरलं पाहिजे. एकटा मूर्ख काही करू शकत नाही, पण संघटित झाला म्हणजे विशेष झाला, सगळ्याला लयाला घेऊन जातो. तो मूर्खच आहे, अज्ञानीच आहे, अनधिकारीच आहे, पातकीच आहे. तो पातक केल्याशिवाय राहणार नाही. सध्याची परिस्थिती अशी. मला वाटतं ही सावरकरांचं काहीतरी विधान आहे, मी ते वाचलंय, पण आता नेमकं सावरकरांचंच म्हणून का काय हे माहित नाही, पण त्यांचं असण्याची शक्यता आहे. असली विधानं त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करत नव्हतं. आता सावरकर आणि मूर्ख म्हणतात आणि संघटना म्हणतात, याच्यावरून कुठली संघटना म्हणतात ती समजून घ्या, नाहीतर उद्या मी सांगतो. ताण देण्यासाठी आता हे सोडून देतो, उद्या सांगायला आपण सावरकर मताचे म्हणून सांगायला काही बिघडत नाही. सांगण्याचा हेतू असा आहे, विशेष रूपाचं अज्ञान असल्यामुळे त्या सामान्य असलेल्या रूपाचं प्रतिकार ते करतं, दाबतं. पण सामान्य रूपाचं ज्ञान आहे, त्याचं काहीतरी महिम नाही, त्याची सत्ता आहे, ते वर डोकावत राहतं. पण डोकावताना मिसळून राहतं. सामान्य लोक काय करतात, भांडण लागल्यानंतर त्यालाही म्हणतात आम्हाला काही माहित नाही, यालाही म्हणतात आम्हाला काही माहित नाही, आणि भांडणं संपेपर्यंत थांबतात का? थांबत नाही. थांबतेत ना, आणि नंतर जाऊन सांगतात काय भांडण लागली होती. यांनी सिलेंडर उचलला, त्यांनी गॅस उचलला, आणि एक मनुष्य काडीपिटी घेऊन आला होता, मी मध्यात होतो म्हणून वाचले. ह्यांनी काहीच केलेलं नव्हतं, पण थांबलेला असतो ना तिथं, पळत पळत येऊन थांबलेला असतो. भांडण लागली भांडायला, बघायला कशी भांडण लागली, कशी भांडणं करतायत. कसं आहे, आजकाल चांगली भांडणं सुद्धा बघायला मिळत नाही. म्हणजे अशी भांडणं सुद्धा अशी दमदार पाहिजे, की जी चालली की मग हातापायी तर हातापायी, मग ते हातापायीमध्ये सुद्धा सगळं संपत असताना एकमेकाला इजा न होता होणारी हातापायी धराधरी अशी नाहीत भांडणं. एक तर उघरट, एक तर कोणाची तर हानी, आणि नाहीतर मग उगाच शब्दांचा मारा. मी तुला हे करतो, करत कुणीच कुणाला काही नाही, अशी भांडणं असतात. आणि बघायला मजा ती भांडणे येते. सगळ्याला माहिती असते ही एकमेकाला हात सुद्धा लावत नाही, शिव्या देतेत,
घर उचलून फेकतो म्हणते, या चौकात ते म्हणतात, त्या चौकात ते म्हणतात, मी एकटाय बघून आला का काय म्हणतात, सगळं खरं असतं पण करत कोणीच काही नाही, अशी सगळी स्थिती असते. सांगण्याचा उद्देश असा आहे, सामान्य असलंय, ऐंद्रिकता सामान्य ज्ञानात आहे ना की सर्पज्ञानात. त्यामुळे यथार्थ रूपाचं ज्ञान प्रमारूप असलं, प्रत्यक्ष असलं आणि विशेष, प्रत्यक्षता म्हणजे इथल्या अपेक्षा विशेषत्वाची, ते अपरोक्ष असलं आणि विशेषत्वाचं असलं ज्ञान उपयुक्त आहे, नाहीतर इतर ज्ञान उपयुक्त नाही. मी सुखी आहे असं म्हणत असताना यथार्थता जशाला तशी आहे, प्रत्यक्षता जशाला तशी आहे. प्रत्यक्षता कशी आहे सुखाच्या ज्ञानामध्ये? नुसतं सांगून काम भागणार नाही. मी सुखी आहे म्हणजे माझं मी मला प्रत्यक्ष नाही का असं म्हणून काम भागत नाही. सिद्धांताला जुळतंय का हे बघावं लागतं. प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता ही ज्याच्यात आहे, ती हेतुता जर सिद्ध होत असेल तर त्या सगळ्या असलेल्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणता येतं. केवळ मी अमुक मानतो याच्यावरून होणार नाही. ते हेतुता काय आहे प्रत्यक्ष ज्ञानाची? विषयावच्छिन्न चैतन्य आणि अंतःकरण वृत्तीवच्छिन्न चैतन्य वा अंतःकरणावच्छिन्न चैतन्य यांचा अभेद हे प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता आहे. सुखाकार वृत्ती होते, मला सुख होतं म्हणजे सुखाचं ज्ञान होतं का होत नाही? सुखाचं ज्ञान होतं. मी सुखी आहे असा व्यवहार ज्ञानात होतो. का ज्ञानात होतो? साखर खाल्ली, गोडी कळलीच नाही आणि गोड आहे गोड आहे असं कोण म्हणेल? असं होणार नाही. गोडीचं ज्ञान व्हावं लागतं ना, मग गोड आहे. सुखाचं ज्ञान व्हावं लागेल का व्हावं लागणार नाही? व्हावं लागतं. सुखाचं ज्ञान होते. सुखाकार वृत्ती झाल्याशिवाय ज्ञान होतंय काय? ज्ञान होण्याचा प्रकारच अंतःकरणाचा. अंतःकरणाच्या ठिकाणी आकार प्राप्त झाल्या विना ज्ञानाची स्थिती होणे शक्य नाही. हे आत्म्याच्या ज्ञानापर्यंत एक सारखा सिद्धांत चालतो. तर मग सुख दुःख काम क्रोधाधिकांमध्ये हा सिद्धांत चालणार नाही. असं कसं होईल? अंतःकरण वृत्ती ही आकाराकार होते, तर ती विषयाच्या होईल म्हणजे त्या प्राप्त झालेल्या विषयाच्या संबंधाने होईल. म्हणजेच का होईल? ज्ञानाचा तो आकार, अंतःकरणाचा प्रमिती चैतन्याचा तो आकार, तो मात्र मला ज्ञान करून देणारा असतो असा विचार आहे. मला सुख होतं म्हणजे सुखाचं ज्ञान होतं. म्हणजे अंतःकरणाचा आकार कसा झाला पाहिजे? सुखाचा आकार वेगळा काही नाही आता. म्हणजे चौकोन गोल असा काही नाही. सुख आहे, साखर खाल्ली गोड लागलं सुख झालं, दूध पिलं मधुर लागलं सुख झालं. आता याचं सुख त्याचं सुख. सुखाचा जो आत आकार व्हायचा आहे तो आकार मात्र सांगता येणार नाही. पण सुखाचा आकार हे अमुक अमुक आकार झाला, हे सुख निराळे ते सुख निराळे, ही गोष्ट खरी आहे. साखर प्रत्येक गोड पदार्थांमध्ये भिन्न भिन्न अनुभूती देणारी जशी ठरते, म्हणजे भिन्न भिन्न ज्ञान देणारी सुखाचं जशी ठरते, तसं जे सुख आहे ते सुखाचा आकार मला सांगता येणार नाही. पण सुखाचा आकार आत प्राप्त झाल्याशिवाय सुखाचं ज्ञान होतं असंही सांगता येणार नाही. त्यामुळे सुखाकार अंतःकरणाची होणारी वृत्ती ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुखाचं ज्ञान झाले असं होणार नाही. म्हणजे अंतःकरण आणि सुख, आता विषय तो आहे. ज्ञानाचा विषय कोण आहे? सुख. मी सुखी आहे म्हणताना सुखाचं ज्ञान आहे. म्हणजे सुख हा विषय झाला का झाला नाही ज्ञानाचा? ज्ञानाचा विषय झाला. ज्ञान संपादन करणार अंतःकरण आहे. अंतःकरण आणि सुख आणि अंतःकरणाचा आकार सुखाचा झाला. सुख बाहेर आहे का आत आहे? विषय बाहेर आहे, मग बाहेर घे. आता बाहेर सुख राहणार नाही, बाहेर दुःख राहणार नाही. ज्याचे जे धर्म असतात ते त्या धर्मीला सोडून अन्यत्र असूच शकत नाही. कारण त्यांचा समवाय संबंध घट्ट नित्य आहे. मग सुख दुःख काम क्रोध मद मत्सर अहंकार आज्ञा काय द्यायचं विचारत? हे सगळे धर्म कोणाचे?
बुद्धीचे धर्म आहे. सुख दुःखादी धर्म बुद्धीचे. सुख वाटतं कोणाला, ज्ञान कोणाकोणाला होते? एका अंतःकरणाच्या माध्यमानेच होते ना. साक्षी प्रकाशन करतो, साक्षीचे धर्म नाही. साक्षीला ज्ञान होते असा व्यवहार नाही, तो ज्ञानाचा प्रकाश करतो, हा प्रकार आहे. प्रकाशन करणारा तो आहे. प्रकाशक पुस्तकाचा म्हणजे लिहिणारा असतो, काय लेखक निराळाच असतो, आणि प्रकाशक अन्य असतो. तो प्रकाशन करतो, फक्त दाखवतो हे पुस्तक आहे म्हणून, पण लिहिणारा वेगळा आहे. तसं अंतःकरण हे निराळ आहे, त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे, पण प्रकाश टाकतोय कोण? साक्षी. त्याच्याच प्रकाशाच्या साह्याने याचं ज्ञान होते. म्हणजेच अंतःकरण आणि विषय जे सुख यांचा अभेद आतल्यात झाला का झाला नाही? आतल्यात झाला ना. अंतःकरणाचे धर्म आहेत, कुठं असले पाहिजेत? अंतःकरणावर असतात. अंतःकरणाचेत ना ते, मग ते तिथेच राहणार. म्हणजे कुठं आहेत? आत आहे, बाहेर नाही. अंतःकरण जिथं आहे तिथेच विषय आहे त्याच्या ज्ञानाचा, की जो सुखाचा आहे. म्हणजेच एक देश स्थितत्व त्यांचं व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? फार वेळ लागणार नाही. अंतःकरणावच्छिन्न चैतन्य तिथंच. आणि या सुखाकार ही विशिष्ट वृत्ती आहे, त्यामुळे विषय अंतःकरणावर तसा उद्धृत झाला असल्यामुळे त्याला अंतःकरण न म्हणता तिथे प्राप्त झालेली अंतःकरणाची विशिष्ट सुखाकार वृत्ती असं म्हणावं लागतं, कारण का तेवढंच ज्ञान मला होते. त्यामुळे त्या आकाराकार झालेल्या वृत्त्युपहित चैतन्याचा विचार आणि अंतःकरणोपहित चैतन्याचा विचार वा दोघांनाही अवच्छिन्न असलेल्या चैतन्याचा विचार अभेदानी होईल का? होणार नाही. एका ठिकाणी मग होणार का? होणार नाही. अतिसन्निहित आहे. सन्निहित पदार्थ म्हणजे काय? स्वरूप निराळे पण देश जवळचा आहे. अतिसन्निहित देश आहे पण स्वरूप निराळ आहे. मग तो सन्निहित पदार्थ आहे. जसं की हा ग्रंथ माझ्या सन्निहित आहे, पण मी म्हणजे ग्रंथ नाही, ग्रंथ म्हणजे मी नाही. हे स्वरूप निराळ आहे पण जवळ असल्यामुळे, समीप असल्यामुळे सन्निहितता आहे. आता धर्म आणि धर्मीचा विचार केला तर तिथे मात्र अतिसन्निहितता सांगावी लागते, कारण का ती त्याला सोडून राहूच शकत नाहीत ना. एकमेकाच्या आश्रयाने राहणार आहेत ना. आधार आधेय असा प्रकार नसून तिथे धर्मधर्मी असा संबंध आहे. आणि धर्मधर्मी असा असलेला संबंध हा मात्र घट्ट नित्य अशा स्वरूपाचा असल्यामुळे अतिसन्निहितता त्याला म्हणावी लागते. म्हणजे तेच आहे असं म्हणावं लागतं. अंतःकरण काय आणि त्याचे धर्म काय? तेच आहेत. विशिष्टता त्याला काही प्राप्त झाली, काही पदार्थांच्या वा त्यांच्या अनुभवानंतर, उपभोगानंतर अशी ती अवस्था प्राप्त झाली, एवढाच काय तो विषय. पण यांची स्थिती आहे का? स्थिती नाही. प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता, सुखाकार वृत्ती आणि अंतःकरण यांच्या चैतन्यामधला जो अभेद होतोय वा यांचा जो अभेद होतोय, या अभेदामध्ये सिद्धता संपन्न होते का होत नाही? संपन्न होते. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतूची सिद्धी झाली असल्यामुळे सुखी आहे, दुःखी आहे या सगळ्या असलेल्या व्यवहाराला वा या सगळ्या असलेल्या ज्ञानाला परोक्ष न म्हणता प्रत्यक्ष म्हणावं लागतं, यथार्थ म्हणावं लागतं. आता असं आहे, वृत्ती प्रमाणांच्या द्वारा म्हणजे इंद्रियादिकांच्या द्वारा, करणांच्या द्वारा बहिर्देश गमन करून जर ज्ञान प्राप्त करणारी ठरली वा त्या करणांच्या प्रमाणांच्या द्वारा वृत्तीच ज्ञान संपादन करणारी झाली तर ती प्रमाणजन्य ज्ञान निर्माण करणारी असते असं म्हणावं लागतं. इथे मात्र तसली गंमत होत नाही. आतल्यात सगळं होऊ लागले. त्यामुळे त्या सुखाच्या ज्ञानाला, दुःखाच्या ज्ञानाला प्रमाणजन्य म्हणता येत नाही, कारण आश्रय कशाचा घेतलेला नाही. आतल्यात सगळं झालेलं आहे.
आतल्या आत होणारी ही सगळी घटना असल्यामुळे प्रमाणजन्य त्याला म्हणावंच कसं? प्रमाणजन्य म्हणता येत नाही. आणि प्रमाणांचा असलेला सगळा प्रकार ज्ञानेंद्रियांच्या मार्फतच होतो असा विचार करावाच लागतो. प्रत्यक्षच होतं असं नाही, पण ज्ञानेंद्रियाला टाकतो आणि प्रमाण विचार मी करतो. कोणत्याच कालावधीमध्ये ज्ञान होणार नाही प्रमाणजन्य. कधी ना कधी वा सगळं होणार ज्ञान जे प्रमाणजन्य याच्यासाठी पंच ज्ञानेंद्रियाचा वापर करावाच लागतो, नाहीतर ज्ञानच होणार नाही. मग हे प्रमाणजन्य ज्ञान फक्त या काय म्हणायचे त्याला प्रत्यक्ष प्रमाणाची जी करणं त्याच्याच माध्यमाने व्हावं, म्हणजे त्याच प्रमाणाने ती गोष्ट व्हावी असं काही नाही. अनुमानाने सुद्धा परोक्ष रूपाचं ज्ञान होऊ शकतं, अर्थापत्तीने सुद्धा परोक्ष रूपाचं ज्ञान होऊ शकतं. ज्ञान होते ना, निश्चयात्मिक होते ना, यथार्थ होते ना, प्रमा होते ना, पण परोक्ष होत. पण सगळी अटी तर पूर्ण होत आहेत ना. प्रत्यक्ष उपजीव्यभूत आहे आणि हे सगळे उपजीवक आहेत. अभाव प्रमा परोक्ष एकमताने आणि एकमताने अपरोक्ष होते ना, ज्ञान होते ना. पण मी प्रमाणाचा विचारच करत नाही, आश्रयच करत नाही आणि मला ज्ञान होते आहे स्थिती. प्रमाणांचा विचार नाही, साक्षात प्रमाण तिथे कारण नाही असा विचार करा. साक्षात कारणता या कारणाला नाही, पण काहीतरी तिथे होते. म्हणजे प्रमाणांचा स्पर्श साक्षात होत नसल्यामुळे, कारणांचा स्पर्श साक्षात होत नसल्यामुळे प्रमाणजन्य म्हणता येत नाही, पण ज्ञान तर राहते. मग असलं ज्ञान प्रमाणजन्य जरी नसलं तरी प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता सिद्ध करणारं असल्यामुळे पटो न पटो त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं लागते. आणि ते ज्ञान आहे मी सुखी आहे, मी दुःखी आहे असल्या स्वरूपाचं. आत्मज्ञान होतं, शुद्धात्मज्ञान होतं. सिद्धांती बाजूला सोडा, 10 मिनिट सिद्धांती वेदांती बाजूला सोडा आणि नैयायिकांच्या परिभाषेत विचार करा. शुद्धात्मज्ञान होतं. हे आत कुठं म्हणतात? आत्मा आत आहे. त्यांच्या दृष्टीने आत्मा एकदेशी जे नैयायिक आहे म्हणजे एक प्रकार मानणारे आत्मा परिच्छिन्न मानतात, देह आहे एवढा. आणि एक आपत्ती आल्यानंतर म्हणतात आत्मा व्यापक आहे पण नान आहे. आता त्याचा आपल्याला विचार करायचा नाही की त्यांनी काय मानलं आणि काही नाही. एक विचार आहे, परिच्छिन्न मानला का नाही, वेगवेगळा मानला का नाही, आत राहतो हे मानलं का नाही, आत राहतो. त्याचं ज्ञान होत असताना, त्या शुद्धात्म ज्ञानाचा विचार करीत असताना सुद्धा आत्माकार वृत्ती होते का होत नाही, झाली पाहिजे. प्रमाणांचा विचार आता इथे नाही, आत होते ना. आता प्रमाणांचा विचार नाही. त्यांचं आत्मज्ञान झाल्यानंतर मोक्ष व्हावा असा सिद्धांतच नाही. त्यामुळे आत्मज्ञानाची काही गरज आहे असं मानित नाही. ते आत्मा आहे का नाही, हा आत्मा आहे एवढं मानतात जड. मग मोक्ष कसला मानतात? 21 प्रकाराची दुःख आहे, त्यांचा ध्वंस झाला म्हणजे मोक्ष झाला असं माना. म्हणजे काय आहेत? पंच ज्ञानेंद्रिय, त्यांची ज्ञान, त्यांचे विषय, कर्मेंद्रिय, शरीर, मन आणि बुद्धी, ही एवढे सगळे मानले. महाभूत आहे बरं त्याच्यात, कर्मेंद्रियने महाभूत हे झाले 21. 5 तरी 15 आणि हे पुढचे घेऊन गेले आणि हे 3 पुढचे असले 21 झाले बरोबर. यांचा ध्वंस झाला म्हणजे मोक्ष झाला म्हणतात. इथे आत्म्याशी देणं घेणं काही नाही. आत्मा असला काय आणि नसला काय संगतीसाठी मानतात. ज्ञान होतंय ना म्हणजे आत्मा चेतन आहे, चेतनता टाकता येत नाही ना. त्यामुळे आत्म्याला ज्ञान नावाचा गुण झाला की आत्मा चेतन होतो असा सिद्धांत नैयायिकांचा आहे. आत्मा स्वरूपतः जड आणि अनुरूप आहे असं ते मानतात. असं आपल्याला विचार करता येतो. त्या दृष्टीने विचार करीत असताना, पदार्थ ज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना
आत्म्याचा काही त्यांनी विचार केलाय, पण आत्मप्रमा ही मोक्षाला कारण आहे असला विचार त्यांचा नाही. तो दुःखांचा ध्वंस एक दिशे एक प्रकाराने मानतात. आपणही मानतो काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती हा मोक्षातला एक अंश, दुःख नाश आत्यंतिक स्वरूपाचा त्यांनी जशाला तसा मानलाय आणि त्याला ते मोक्ष म्हणताय. पण ते तसं नसून परमानंदाची प्राप्ती होणं हाही अंश मानावा लागतो. नाही तर सगळं धन लुटवावं, फकीर होऊन बसावं आणि काहीच त्याच्याजवळ नसावं आणि साधूही तो नसावा. काय मुक्त झाला की बद्ध झाला का खरा भिकारी झाला? तो भिकारी झाला. लुटवणं म्हणजे साधू झाला असं होत नाही. वैराग्य हवं की नको, सिद्धता हवी की नको, असलं पाहिजे. काहीतरी टाकताय हे काहीतरी मिळवलं गेलं सुद्धा पाहिजे. वा जे आहे ते तरी प्राप्त व्हायला पाहिजेत ना. इथे सगळं जड मानलंय. आता दुःख तर गेलंच म्हणतात, ध्वंसच म्हणतात आणि जड पदार्थ नित्यही मानतात. म्हणजे एका प्रकाराने दुःखाला नित्यता दिली का दिली नाही. त्यामुळे दुःखाचा ध्वंस प्रत्यक्ष आणि आत्यंतिक असा होईल काय? होणंच शक्य नाही असा विचार आपल्याला करावा लागतो. सांगण्याचा हेतू असा आहे, शुद्धात्म ज्ञान आत होतं की बाहेर होतं? आत. मग आत होतं म्हणत असताना प्रमाणांचा आश्रय आहे काय? पुन्हा प्रमाणांचा आश्रय यांच्या परिभाषेने आपल्याला नाही असा म्हणावा लागतो. त्यामुळे ते ज्ञान यथार्थ आहे आणि पुन्हा काय आहे? प्रत्यक्षच आहे. कारण काय? हेतू त्याची सिद्धी तिथे होते, आत्माकार वृत्ती होते. म्हणजे आवृत आत्म्याच्या आकाराची वृत्ती होते असा विचार करा. सिद्धांताच्या परिभाषेत विचार करीत असताना, वेदांताच्या दृष्टीने विचार करीत असताना आत्मज्ञान आत्मप्रमा बरोबर आहे, आत आहे तिथेच व्हायला पाहिजेत. सापड उपलब्धी तिथे, उपलंब तिथे आणि मला अनुभवाला येणारा प्रकार तिथे वा सातत्याचं माझं ज्ञान अनादी कालापासून हे आत आहे. त्यामुळे तिथे मला सहज उपलब्ध होते वा तिथला असलेला जो आत्मा साक्षी कुटस्थ चैतन्य हे सातत्याने स्फुरतंय आणि मला त्याची जाणीव होते. मी आहे, मी आहे, मी आहे म्हणून. त्यामुळे त्याच्या ज्ञानाचा मला विचार करावा लागतो. मग त्या ज्ञानाचा विचार करीत असताना यथार्थता आवश्यक आहे, प्रत्यक्षता आवश्यक आहे. यथार्थही आहे, प्रत्यक्षता आहे, सिद्ध होते, आत व्हायला पाहिजे. ते आत जाईल कसं? वृत्ती बाहेर गेली पाहिजे. घट आहे पहा पहा पहा, घट आकडे गेली. गाढव आहे बघा, गाढव आहे. उंट आला, उंट आला, उंट. बाहेरची मुलं आली पंढरपुरात. टांगा नावाचा प्रकार माहित नसतो त्यांना. टांगा म्हणजे काय काय माहिती नाही. मग घोडागाडी, घोडागाडी, हा मग घोडागाडी करते. मग घोडागाडी बघतो, निदान आता जिवंत आहेत ते सगळे. मला वाटतंय पुढे काही राहणार नाही. घोडागाडी घोडागाडी म्हणलं की सगळ्यांचं लक्ष जातं. काहीतरी म्हणल्यावर जातं, सांगितल्यावर जातं, इच्छा असल्यावर जातं. मी या अशा असलेल्या सगळ्या प्रकाराचा विचार केला तर आत्माकार वृत्ती होईल कधी? उगाच बसल्या बसल्या आता आत्म्याचं चिंतन करू अशी होते? अशी होत नसते. मग ही होतेच कशी? प्रमारूपतेची आवश्यकता आहे का नाही? प्रमारूप असलं पाहिजे. प्रमारूपता येईलच कुठून? प्रमाणानेच प्रमारूपता येते. जे ज्ञान प्रमाणजन्य असतं त्या ज्ञानाला प्रमाज्ञान म्हणा. मग प्रमारूपता आत्मप्रमा म्हणजे आत्म्याचं प्रमाणांच्या साह्यानं झालेलं जे ज्ञान ते. आणि इथे आत आहे, सुख दुःख आत आहे, त्याला प्रमाणजन्यता देता येत नाही, काहीच नाही. मग या ज्ञानाला कसं करावं लागते? सुखी आहे हा अनुभव माझा आहे, विशेष रूपाचा आहे, विशेष रूपाचा आहे. कारण का वेगवेगळं ज्ञान संपादन करतो. मी आत्मा आहे, होय आत्मा आहे, सामान्य रूपाचं ज्ञान. कुठे गेलं दुःख? अनुभूती कुठे आहे? मग सामान्य रूपाच्या ज्ञानाची इथे आवश्यकता आहे का? तिथे प्रमाण नकोय. आता जे सामान्य ज्ञान आहे चालतंय आतल्यात. नैयायिकांच्या परिभाषेत जरी चिंतन केलं नाही प्रमा आतल्यात, हो चला, हे साक्षी भाष्य ज्ञान आहे. प्रत्यक्ष आहे पण साक्षी भाष्य. आम्हाला साक्षी भाष्य ज्ञानाची गरज नाही.
वा उपयुक्तता नाही. मग कसल्या ज्ञानाची गरज आहे? प्रमाता भाष्य, प्रमात्याला होणाऱ्या ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. वा प्रमात्याला होणार ज्ञान हे खरं त्या अज्ञानाच्या तुल्यबळ आणि अज्ञानाला घालवून टाकणार आहे. नाहीतर असलं साक्षी भाष्य हे ज्ञान आत्म्याचं जागृतीत जेवढ्या प्रबलतेने नाही तेवढ्या प्रबलतेने गाढ झोप येते. कारण का विषय राहत नाही, आत्माच राहतो. मग त्या ज्ञानाने मुक्त होतोय? नाही होत. मग साक्षी भाष्य असलं आत्म्याचं ज्ञान घेणं देणं नाही. मग काय करावं लागतंय? प्रमाणांच्या साह्यानं प्रामाणिक असलेलं आणि प्रमारूप असलेलं असलं ज्ञान व्हावं लागतं. आणि जो प्रमा ज्ञानाचा आश्रय होतो तो प्रमात आहे. म्हणजे ज्ञान कोणाला व्हायला लागेल? साक्षीला की प्रमात्याला, ज्ञात्याला. साक्षीला म्हणजे बोलता बोलता ज्ञात्याला की प्रमात्याला. ज्ञाता सुखाच्या ज्ञानात आहे, मी आहे, सुखी आहे, सुखी आहे, ज्ञाता आहे. आणि आत्मज्ञानामध्ये घटज्ञानामध्ये बाहेर त्याच्यामध्ये मी ज्ञाता की प्रमाता, प्रत्यक्ष योग्य विषय प्रमाता आहे. मी खंडित होत नाही, बाधित होत नाही. सत्य अशा स्वरूपाचं ज्ञान आहे. व्यवहारी आहे, सत्य अशा स्वरूपाचं ते ज्ञान आहे. त्यामुळे प्रमात्याचा तो विचार आहे, प्रमात्याचा तो विषय. त्यामुळे मला होणार वा मला जे ज्ञान शुद्धात्म असं व्हायला पाहिजे त्या ज्ञानाचा विचार सुद्धा प्रमात्याशी संबंधित असाच करावा लागतो. म्हणजे प्रमाणद्वारा करावा लागतो. म्हणजे प्रमाणजन्य असा करावा लागतो. प्रत्यक्ष ज्ञानाला प्रत्यक्षात आपण आवश्यक आहे, प्रमाणजन्यता ही आवश्यक आहे. मग प्रमाणजन्यता या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमाने करायला गेलं. बाहेर डोळा आपला बाहेरचं बघतो की आतलं बघतो? बुबुळ त्याला कळत नाही. ज्यांनी सगळं बघतो त्या डोळ्याची मर्यादा आहे की त्याला स्वतःचं ज्ञान आरशात बघितल्या विना होत नाही. काहीतरी पुढे पाहिजे. त्या डोळा, या डोळ्याला हा डोळा दिसत नाही, किंबहुना या डोळ्यांना नाकही दिसत नाही, जवळ आहे ना, पापणी दिसत नाही. त्यामुळे आत कसा बघेल? बाहेर आहे, गोलक बाहेर आहेत. इंद्रिय या गोलकांच्या वर राहणारी आहेत, आत नाही. पुढच्या देशात डोळा म्हणजे नेत्रेंद्रिय आहे का? हे गोलक आहे. आणि नेत्रेंद्रिय कुठे आहे? या डोळ्यामध्ये जे बुबुळ नावाचा प्रकार आहे त्याच्या पुढ्यात राहणारं नेत्रेंद्रिय. त्याच्या पुढ्यात समोर नेत्रेंद्रिय अगदी बाहेर राहणार आहे. त्यामुळे आतलं त्याला ज्ञान होत नाही. इंद्रिय निराळ, गोलक निराळ. इंद्रियामध्ये होणारा बाधा, इंद्रियामध्ये होणारी बाधा किंवा बिघाड इंद्रियात, बरं गोलकात नाही, इंद्रियात हा होणारा प्रकार बिघाड हा सूर्याच्या अवकृपेमुळे आहे. कारण का त्याची देवता ती आहे. आणि गोलकात होणारा प्रकार हा शारीरिक आहे. त्यामुळे इंद्रियात बिघाड झाला काय होणार? परिणाम दिसणार नाही. आणि गोलकात बिघाड झाला तर काय होणार? परिणाम दिसणार नाही. आत घेऊन गेलं पाहिजे मग इंद्रियाने. साई गोलकाच आहे. परिणाम एकसारखा होतो. आणि त्या एकसारख्या असलेल्या परिणामामुळे गडबड लोकांची होते. सूर्याचा याच्यात वाटा काय? याच्यात वाटा काहीच नाही करत. पण इंद्रियात जर बिघाड झाला तर सगळं चांगले हो का बिघडले कळत नाही. आणि इथे मात्र त्याचा प्रकार आहे. हा, ही मुख्य आहे. तज्ञ व्यक्ती लागतो की जो निदान करेल की ही भानगड तुला प्राप्त झालेली बाधा म्हणजे रोग काही जो असेल तो किंवा जो परिणाम आहे हा परिणाम कशाचा, म्हणजे मग खरा उपचार निघतो. नाहीतर लाख उपचार केले आणि हे इंद्रिय जर निघून गेलेलं असलं तर काही एक परिणाम होत नाही. दुसरा डोळा, दुसरं इंद्रिय हे आणूनच बसवावं लागेल. हा, तो पर्याय आता ते दुसऱ्याचं काढून आणून बसवावं लागेल. पण सूर्याची खरीच अवकृपा असली दुसरं बदललं तरी खराब करतो तरी दिसणार नाही.
त्यामुळे ते ओळखणारा लागतो. सांगण्याचा हेतू असा आहे, इंद्रिय स्वतः इंद्रियातीत आहे. इंद्रियांना स्वतःचं ज्ञान असं होत नाही, त्याच इंद्रियाने होत नाही. आरशात गेल्यावर ज्ञान होईल. त्यामुळे त्याचा विचार करीत असताना आत होणारं आत्मज्ञान इंद्रियांच्या द्वारा होतं का? होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने प्रत्यक्ष होणारं ज्ञान ते इथे संगतीला लागेल का? लागणार नाही. पण प्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणानेच होतं असं न म्हणता ते जेवढं खरंय तेवढंच ते मर्यादित आहे असं नाही. प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता जिथे सिद्ध तिथे प्रत्यक्ष ज्ञानाची उपस्थिती. आम्हाला प्रत्यक्ष ज्ञानाची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने उत्पन्न होणाऱ्या प्रत्यक्ष ज्ञानाची अपेक्षा नाही, प्रत्यक्ष ज्ञानाची अपेक्षा आहे. कसं का होईना प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे. दशमत्वमसी तू दावा आहे. डोळ्यांनी कळलं काय? नाही कळलंय, डोळ्यांनी कळलं नाही. मग कळलं